नमस्ते मुलांनो. नमस्ते टीचर. शुभ मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. मुलांनो मराठीमध्ये बोला शुभ सकाळ. शुभ सकाळ. छान. मुलांनो आपण गेल्या काही तासिकेमध्ये आपण चित्रवर्णन चित्रवाचन केलेलं होतं नाही का. अनेक प्रकारची चित्र दाखवून त्यावर आपण अभ्यास केला होता. काही गोष्टींची चित्र होती. ससा आणि कासव, सिंह आणि उंदीर, हा नंतर चित्रावरून आपण बाजार, सण, जत्रा ह्यांची माहिती सुद्धा घेतली होती. चित्रावरून संवाद सुद्धा घेतला होता आपण, फुगेवाला नाही का. तर चित्रावरून आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो आणि चित्रामुळे काय होते, आपण केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहतो, चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. आणि म्हणून आज सुद्धा आपण जो पाठ शिकणार आहोत तो चित्रात काय, चित्र पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, त्यामध्ये काय काय गोष्टी दाखवलेल्या आहेत, कोणतं वाक्य बोललं गेलं आहे, कोणते शब्द बोलले गेले आहेत, हे आपण आज शिकणार आहोत. तर आज आपण मराठीच्या तासिकेमध्ये चित्रात काय हा तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ शिकणार आहोत. ठीक है मुलांनो. हम लोग पिछले कई तासिकाओं में चित्र के द्वारा हम लोग कहानी पढ़े थे, बाजार, जत्रा, आणि दुसरं काय सण, ह्यांची इनकी जानकारी हम लोग ले चुके थे. फिर हम लोग संवाद, फुगे वाला, गुब्बारे वाला, ऐसा संवाद भी हम लोग पढ़े थे. तो चित्रों के माध्यम से पढ़ चुके हैं और चित्र के द्वारा पढ़ने से क्या होता है, हमें पढ़ाई जल्दी से ध्यान में रहने में मदत होती है. जे काही आपण शिकतो ते आपल्या लक्षात राहते. तो इसलिए चित्र के द्वारा हम लोग आज पढ़ाई करने वाले हैं. जो चित्र मैं दिखाऊंगी उसमें कौन से वाक्यों का उपयोग किया गया है, कौन से चित्र का उपयोग किया गया है, कौन से शब्द बोले गए हैं, यह हम आज इस पाठ के द्वारा पढ़ेंगे. ठीक है बच्चों. तो चलो हम पढ़ाई शुरू करते हैं. तर मुलांनो मला सांगा आजचा दिनांक किती आहे, मराठीमध्ये सांगायचं आहे. आजचा दिनांक वरती कोपऱ्यात लिहिलेला आहे ना. 18. तुम्ही गेल्या तासिकेमध्ये, गेल्या आठवड्यात जी तासिका झाली त्याच्यामध्ये सुद्धा अंक वाचन शिकलं होतं की नाही. आपण 1 ते 40 संख्या शिकलो मराठीमध्ये. त्याचा जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला नक्कीच मराठीमध्ये अंक बोलता येतील. आता छानपैकी तुम्ही बोलले 18. आणि महिना कोणता आहे? 2 म्हणजे दुसरा, फेब्रुवारी. आणि वर्ष कितवं चालू आहे? साल 2020. 20 कहाँ है बेटा? 21. 2021. 2021. 18/2/2021. आणि आजचा विषय आहे मराठी. आणि आज आपण काय शिकणार आहोत? मराठी शिकणार. मराठीमध्ये कोणता पाठ शिकणार आहोत? तिकडे लिहिलेला आहे की नाही? कितवा पाठ आहे? नंबर लिहिलेला आहे बघा. 2 आणि 7. 27. कोणता नंबर आहे? 2 लिहिलेले आहेत आणि 7 लिहिलेले आहेत की नाही? 27. कोणता आहे? 27वा आहे. आणि
पाठाचं नाव आहे चित्रात काय. पाठाचं नाव काय आहे? चित्रात काय. ठीक आहे. तर आपण आता तुमच्या पाठ्यपुस्तकातील हे पान पाहूया. हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक नाहीये ना, पण तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपवर हे पान पाठवून देईन. सेंड करेन. ठीक आहे. तर बघा ह्या पानामध्ये काय लिहिलेलं आहे, ह्या धड्यामध्ये काय लिहिलेलं आहे, चित्रात काय. आणि आपल्याला काय करायचं आहे, इकडे 3 चित्र दिलेली आहेत. यहाँ पे 3 चित्र दिए गए हैं और ऊपर सूचना दी गई है. क्या सूचना दी गई है, मैं मराठी में पढ़ती हूँ. ध्यान से सुनो. चित्रे पहा, चित्रों को देखो. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. प्रत्येक चित्र में क्या क्या दिख रहा है यह हमें बताना है. ये 3 चित्र है और 3 चित्रों में क्या बताया गया है, कौन सा चित्र दिखाया गया है, इसके बारे में हम लोग यहाँ जानकारी प्राप्त करेंगे. और लास्ट वाला जो है कॉलम, ये 3 बॉक्स है, उसमें चित्र है और लास्ट वाले में क्या लिया है, एक एक वाक्य ऐका व मना. यानी हर एक प्रत्येक वाक्य को पढ़ना है और सुनना है. आप लोगों को सुनना है और फिर मेरे पीछे आपको दोहरा करना है. ठीक आहे. तुम्ही माझं ऐकायचं आहे, मी जे वाचणार ते ऐकायचं आहे आणि मग तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे. अशा प्रकारे ह्या पाठामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे मुलांनो. तर चला आपण एक एक चित्र पाहूया. हे आहे पहिलं चित्र. ह्या चित्रामध्ये काय काय दिसते ते मी तुम्हाला प्रथम सांगत आहे, तुम्ही ऐकायचं आहे. ठीक आहे. बघा मुलांनो, दिख रहा है, पेड़ पे चिड़िया है, बुलगा बुलगी और बाबा है इसके, और पापा है और पेड़ भी है. थोडं हिंदीमध्ये बोलले, थोडे मराठीत बोलले, काही हरकत नाही. आता मी तुम्हाला मराठीत सांगते. आता तुम्ही ऐकायचं आहे. हा बाबा नाहीये, तर हे गुरुजी आहेत. कोण आहेत? कोण आहे? गुरुजी. गुरुजी म्हणजे कोण? हिंदीमध्ये काय म्हणतात गुरुजीला? बाबा. नाही बाबा, बाबा नाही. टीचर. इंग्लिश में टीचर बोलते हैं, सर. आणि शिक्षक. शिक्षक आहेत. हे कोण आहेत? शिक्षक आहे. गुरुजी. मराठीमध्ये शाळेमध्ये मुलं सर को गुरुजी सांगतात. ठीक आहे. सरांना गुरुजी सांगतात. दुसरं चित्र बघा. ही आहेत मुलं. तुम्ही बरोबर सांगितलं. मुलगी आणि मुलगा ही आहेत मुलं. शाळेतली मुलं आहेत. गुरुजी त्यांना फिरायला घेऊन गेलेले आहेत. आणि पुढे बघा, हे काय आहे सांगितलं तुम्ही आता? चिडिया म्हणजे चिमणी. चिमणी पण आपण ह्याला नाव पक्षी देऊया. पक्षी. पक्षी आहे. पक्षी आहे. आणि पक्षी कशावर बसलेला आहे? पेड़ मराठीमध्ये आहे. सॉरी, पेड़ हिंदी में बोलते हैं ना, मराठीमध्ये बोलतात झाड. काय म्हणतात? झाड. बोला बघू. गुरुजी. मुलं. पक्षी. झाड. आता कळलं ह्या चित्रामध्ये कोण कोण आहे? कोण कोण आहे सांगा बघू. 1 2 3 4 5. नाव सांगा. नाव सांगा. कोण कोण आहे? कोण कोण आहे? नाव सांगा बघू. पहिलं कोण आहे? गुरुजी. 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 मुलं. पक्षी. झाड. झाड. आता आपण दुसरं चित्र बघूया. ठीक आहे. हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील दुसरं चित्र. ह्या चित्रामध्ये बघा काय काय दिसते सांगा बघू. हिंदीत सांगितलं तरी हरकत नाही. सांगा. पेड़, घर, बादल, घास, जमीन,
और झाड़ आहे. झाड आहे. और जमीन आहे. गुरुजी, मुलगा. हा, व्हेरी गुड. हा, छान छान. आता मी तुम्हाला मराठीत सांगते. हा बघा, चित्र पण दाखवते आणि मराठीत सांगते. हा, एक एक चित्र दाखवते. बघा, त्या चित्रात पण होतं की नाही, गुरुजी होते ना. गुरुजी बोला. गुरुजी बोला. गुरुजी. गुरुजी. मुलं. मुलं. आणि आता नवीन आहे याच्यामध्ये. गेल्या चित्रामध्ये होतं ना, घर नाहीये, ह्याला म्हणतात झोपडी. काय म्हणतात? झोपडी. झोपडी आहे. आणि झोपडीच्या मागे काय आहे? पेड़ आहे. पेड़. झाड. छान. काय आहे? झाड. झाड झाड आहे. हा, आता मला सांगा, आता हे मी नावं लिहिली की नाही, आता तुम्ही सांगा या चित्रामध्ये काय काय दिसते सांगा. गुरुजी आहे. बाप आहे. गुरुजी आहे. मुलगा मुलगी आहे. घर आहे. झाड आहे. घर नाही, मी काय सांगितलं इकडे? झोपडी. काय सांगितलं? झोपडी. हा, आणि मुलगा मुलगी नाही सांगायचं, दोघे एकत्र आहेत ना, तर आपण काय सांगू? मुलं. काय सांगायचं? मुलं. मुलं. हा, मुलगा मुलगी नका सांगू, मुलं. आणि हे घर नाही, ह्याला म्हणतात झोपडी. घराचाच प्रकार आहे. घराचाच प्रकार आहे, पण कोणतं घर आहे? इमारत आहे का? बंगला आहे का? नाही, तर काय आहे? झोपडी. ह्याला काय म्हणतात? झोपडी. हा, आता आपण पुढचं चित्र बघूया. हे चित्र समजलं? यस. अभी आगे का चित्र देखेंगे. तिसरा चित्र देखेंगे. हा, बघा, ह्या चित्रामध्ये कोण कोण आहे? चित्रामध्ये पेड़, मुलं, झाड, मुलं, गुरुजी, झाड, पक्षी. छान. आणि अजून झाडावर काहीतरी आहे. अजून झाडावर काहीतरी आहे बघा. अजून झाडावर काहीतरी आहे. पक्षी कुठे जात आहे बघा? काय आहे ते? घोसलावर. हा, घोसला आहे ना. हा, मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये? घरटे. काय म्हणतात? घरटे. आता मी तुम्हाला मराठीत सांगते. हा बघा, गुरुजी आहे आणि मुलं आहे. मुलं. हा, गुरुजी आणि मुलं. दुसरं काय आहे? घरटे. काय आहे? घरटे. आणि घरट्यामध्ये काय आहे बघा? अंडा. हा, अंडी आहेत. अंडी. अंड एक. आता इकडे दोन आहेत ना, म्हणून अंडी सांगायचं. हा, घरटे आहे आणि अंडी आहे. दोन अंडा. हा, दोन अंडा. मराठीमध्ये अंडी सांगतात. अंडी. काय म्हणतात? अंडी सांगता. हा, एक असेल तर अंड आणि दोन आहेत ना, म्हणून अंडी. अंडी सांगता. हा, आता पुढचं चित्र बघा. कोण आहे? पक्षी आहे. हा, पक्षी आहे. आणि घरट जे आहे ते कशावर आहे? पक्षी कशावर हा, उड़ती पक्षी. हाँ, उड़ रहा है ना. और उड़ के कहाँ पे जा रहा है? झाड़ है. हाँ, घोसला. घोसला कहाँ पे है? किस पर है घोसला? हा, झाडावरती. हे आहे झाड. हा, हे आहे झाड. आता मला सांगा, ह्या चित्रामध्ये काय काय आहे? आता तुम्ही सांगा. हा, सांगा बघू. एक जण कोणतरी बोला. मुलगा, झाड, पक्षी. हा, गुरुजी आहे. हा, गुरुजी, घरटे, अंडी, पक्षी, झाड. छान छान. आता एक जण कोणतरी सांगायचं आहे. अच्छा, निलोफर सांग बघू. मी निलोफर बोल बघू. मुलगा, मुलगा, गुरुजी और
और झाड़ है, पंखी है और दोन छान छान. आता आपण पुढचं बघूया. हा जी घरटे. मुलांनो, ह्या चित्रामध्ये आता आपण बघितलं चित्रामध्ये काय काय आहे ते बघितलं. आता आपण काय बघणार आहोत माहित आहे? इथे बघा गुरुजी आहेत. हा मुलगा आणि मुलगी आहे. आता तुम्ही माईक बंद करा, थोड्या वेळासाठी माईक बंद करा. हा आता फक्त ऐकायचंय. हा मुलगा आणि मुलगी आहे. आपण ह्या मुलाला आणि मुलीला नाव देऊया. मुलीचं नाव आहे रमा आणि मुलाचं नाव आहे अमर. ठीक आहे. आणि हे जे गुरुजी आहेत ते काहीतरी सांगत आहेत आणि काहीतरी दाखवत आहेत. आता काय दाखवत आहेत ते बघा. गुरुजी अमरला सांगत आहेत, अमर तो पक्षी बघ. गुरुजी काय सांगत आहेत? अमर तो पक्षी बघ. अमर को गुरुजी कह रहे हैं, हाँ पक्षी को देखने के लिए कह रहा है. इकडे तो हा जो अक्षर शब्द आहे, एक अक्षरी शब्द आहे आणि त्याला लाल रंगामध्ये लिहिलेला आहे. बघा, पक्षासाठी तो हा शब्द वापरलेला आहे. तो पक्षी. आपण काय सांगतो? तो मुलगा, तो वाघ, तो कुत्रा. त्या प्रकारे इकडे काय सांगितले? तो पक्षी. ठीक आहे. तर मुलांनो, आता तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे. अमर तो पक्षी बघ. छान. आता पुढचं चित्रात बघूया काय सांगत आहे. इकडे परत गुरुजी आहेत, अमर आहे आणि रमा आहे. ठीक आहे. आणि आता रमा काहीतरी सांगत आहे अमरला. रमा काय बोलत आहे बघा. अमर ती झोपडी बघ. काय सांगत आहे? अमर ती झोपडी बघ. काय सांगत आहे? अमर ती झोपडी बघ. हा, ती हा शब्द कधी वापरला जातो? आता मुलगी, ती मांजर, ती गाय, ती खिडकी. तर ती हा शब्द वापरला. ती झोपडी, ती मुलगी. ठीक आहे मुलांनो. तर झोपडीसाठी कोणता शब्द कोणता वापरला होता? तो. आणि झोपडीसाठी ती. ठीक आहे. आता पुढचं बघूया. ह्या चित्रामध्ये सुद्धा गुरुजी आहेत, रमा आहे आणि अमर आहे. आता अमर काहीतरी दाखवत आहे. अमर काय दाखवत आहे बघा. अमर गुरुजींना सांगत आहे, गुरुजी ते घरटे बघा. काय सांगत आहे? गुरुजी ते घरटे बघा. आता घरट्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? ते घरटे, ते झाड, ते घर. हा. तर पक्षासाठी कोणता वापरलं? ती झोपडी. आणि घरट्यासाठी काय वापरलं? काय वापरलं? ते घरटे. ठीक आहे मुलांनो. तुम्हाला जास्त सविस्तर मध्ये शिकायचं नाहीये. पुढच्या वर्गात जाऊ तेव्हा में 2 अंडा है. ठीक आहे. चला पुढचं बघूया आपण. आता तुमच्यासाठी मी काहीतरी अभ्यास तयार केलेला आहे, तो बघूया. चित्र पहा, प्रश्नांची उत्तरे द्या. चित्र को देखना है. अभी आप लोगों ने चित्र की जानकारी प्राप्त की ना? चित्र में क्या क्या है वो सब समझ में आया? Yes. अभी मैं प्रश्न पूछूंगी, मैं उत्तर नहीं दूंगी, आपको उत्तर देना है. और वो भी मराठी में, हिंदी में नहीं. ठीक आहे. चित्र तुम्ही पाहायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं फक्त मराठीत द्यायची आहेत. हिंदीमध्ये उत्तर द्यायचं नाही. विचार करायचा आणि मग उत्तर द्यायचं. ठीक आहे.
पहिला प्रश्न, हे चित्र आहे आणि या चित्रावर हा प्रश्न. झाडावर कोण 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 बसले आहे? बसले झाडावर कोण बसले आहे? सांगा उत्तर. कोण बसला आहे? हा, अस्मिता उत्तर दे. कोण उत्तर देणार? पक्षी. 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 छान, बरोबर. हा, झाडावर कोण बसले आहे? पक्षी. आता दुसरा प्रश्न ऐका. हा प्रश्न ऐका. गुरुजी काय दाखवत आहेत? अमरला काय दाखवत आहेत गुरुजी? पक्षी दिखावे. हा, पक्षी. काय दाखवत आहे? पक्षी. हा, गुरुजी अमरला पक्षी दाखवत आहे. हा, पुढचं बघूया. पुढचं चित्र आणि पुढची प्रश्न. आता हे दुसरं चित्र आहे, ह्याच्यावर हा प्रश्न. मुलगी काय दाखवत आहे? मुलगी. काय दाखवत आहे मुलगी? हा, बरोबर बरोबर. हाथ दिखा. नहीं बेटा, पहला जिसने उत्तर दिया वो सही था. हा, पहिलं त्याने उत्तर दिलं ते बरोबर होतं. मुलगी काय दाखवत आहे? अमर काय बघ, काय आहे ती झाडाच्या पुढे? झाड. नाही, झाड नाही दाखवत. झाडाच्या पुढे काय आहे? आसमान है. नहीं बेटा, झाडाच्या पुढे, पेड़ के आगे क्या है? क्या दिखा रही है लड़की? झोपड़ी. झोपडी. छान. मुलगी काय दाखवत आहे? झोपडी. पुढचं चित्र बघा. ह्या चित्रासाठी हा प्रश्न. अमर गुरुजींना काय दाखवत आहे? आता अमर काय दाखवत आहे? घरटे. हा, छान, घरटे. बरोबर. अमर गुरुजींना काय दाखवत आहे? घरटे. हा, आणि आणखीन एक प्रश्न. घरट्यात काय दिसत आहे? घरटे. हा, घरट्यामध्ये काय दिसत आहे? घरट्यात काय आहेत? दोन अंडा. मी काय सांगितलं? अंडा नाही सांगायचं. काय सांगायचं? मराठीमध्ये काय सांगायचं? अंडे. अंडी. काय आहेत? अंडी. अंडी आहेत. हा, घरट्यामध्ये काय आहेत? अंडी आहेत. आता आपण पुढचा स्वाध्याय बघूया. जोड्या लावा. हा, इकडे चित्र दिलेली आहेत आणि ह्या बाजूला नावं दिलेली आहेत. हा, आता पहिलं चित्र काय आहे? घरटे. आपण घरट्याची जोडी लावली. हा, दुसरं चित्र कोणतं आहे? झोपडी आहे. झोपडी. इकडे कुठे लिहिलेलं आहे झोपडी? तिसऱ्या नंबरावर. हा, नंतर कोण आहे? झोपडी नंतर काय आहे? पक्षी आहे. हा, पक्षीचं नाव कुठे लिहिलेलं आहे बघा? दुसऱ्या नंबरावर. हा, आणि पक्ष्यानंतर काय आहे? कोणतं चित्र आहे? झाड. छान. हा, तर तुम्ही चांगल्या प्रकारे जोड्या लावलेल्या आहेत. आता पुढचा अभ्यास बघूया. तो, ती, ते शब्दांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा. आता बघा, पहिलं वाक्य आहे, अमर रिकामी जागा पक्षी बघ. काय येणार इकडे? हा, छान. तो. अमर पक्षी बघ. छान. नाव काय आहे बाळा तुझं? अस्मिता गुप्ता. छान बाळा, मस्त, बरोबर उत्तर दिलं. हा, आता दुसरं बघूया. अमर रिकामी जागा झोपडी बघ. काय येणार? अमर ते नाही येणार. ती. बरोबर. अमर ती झोपडी बघ. अमर ती झोपडी बघ. छान. हा, पुढचं बघा. गुरुजी रिकामी जागा घरटे बघा.
गुरुजी ते घरटे बघा. हा काय तो ती ते त्याच्यातलं कोणतं अक्षर येणार शब्द येणार ते ते बरोबर गुरुजी ते घरटे बघा बोला गुरुजी ते घरटे बघा. छान आता चौथं बघा अभय रिकामी जागा मांजर बघ मांजर म्हणजे बिल्ली हा तर काय म्हणाल हा अभय रिकामी जागा मांजर बघ आता काय येणार तो मांजर ती मांजर की ते मांजर काय येणार हा ती छान बरोबर मुलं माझी खूप हुशार आहेत हा अभय ती मांजर बघ बोला अभय ती मांजर बघ. छान आता पुढचे वाक्य बघूया रिकामी जागा कुत्रा आहे तो कुत्रा ती कुत्रा की ते कुत्रा काय येणार ती कुत्रा येईल नाही काय येणार काय येणार नहीं आ रहा है. तो कुत्रा हा काय येणार तो कुत्रा काय येणार तो आहे कुत्ता है ना कुत्ता पुलिंग हा तर तो कुत्रा ठीक आहे बोला बघू तो कुत्रा आहे बोला तो कुत्रा आहे. आता बघा हा रिकामी जागा घर हा आता पुढचं बघा रिकामी जागा घर आहे काय येणार बरोबर छान हा छान बरोबर सांगितलं काय येणार ते हा ते घर आहे बोला ते घर आहे. छान पुढचं वाक्य बघा रिकामी जागा मुलगी आहे तो मुलगी ती मुलगी ते मुलगी काय येणार ते मुलगी मुलगी म्हणजे लड़की लड़की ना लड़की के लिए क्या आएगा ती मुलगी की तो मुलगी की ते मुलगी काय येणार ती मुलगी छान ती मुलगी आहे बोला छान आता पुढचं बघा रिकामी जागा मुलगा आहे आता मुलगीसाठी ती वापरलं तर मुलगासाठी काय वापरणार व्हेरी गुड छान तो मुलगा आहे बोला मुलगा आहे. हा आता मुलगीसाठी ती मुलगासाठी तो तर आता पुढचं बघा रिकामी जागा बाळ आहे बाळासाठी काय वापरणार छान ते हा मुलगी असेल तर ती मुलगा असेल तर तो आणि बाळ आहे तर ते बाळ आहे बोला ते बाळ आहे छान तर मुलांनो आपण आज काय शिकलो चित्रात काय हा चित्रात काय आपण सगळं पाहिलेलं आहे आणि तुम्ही छान प्रकारे उत्तरं दिलेली आहे छान प्रकारे प्रश्नांची उत्तरं दिली छान प्रकारे जे व्याकरण होतो तो ती ते ह्या शब्दांचा वापर करून वाक्य सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे वाचलेली आहेत जोड्या लावलेल्या आहेत चित्रात काय काय दिसते तेही सांगितलेलं आहे खूप छान प्रकारे तुम्ही ह्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे आता हा जो अभ्यास आहे तो तुम्ही आपल्या घरी परत हा व्हिडिओ पहा आणि पुन्हा त्याची प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे सराव केला तर चांगल्या प्रकारे तुमच्या हे लक्षात राहणार आहे ठीक आहे मुलांनो तर आपण पुढच्या तासिकेला परत भेटूया तोपर्यंत स्वस्थ रहा सुरक्षित रहा धन्यवाद बाय बाय बच्चों बाय 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 टीचर